नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ती बातमी अशी आहे की लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 4,500 रुपये। मित्रांनो, लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि या योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांनी आतापर्यंत फायदा उचललेला आहे। परंतु अशाही महिला आहेत की ज्यांना अजून पण या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले नव्हते, त्यांना या योजनेचे पैसे मिळाले नव्हते। आता त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये या एकूण सर्व महिन्याचे पैसे म्हणजे एकूण 4,500 रुपये थेट जमा केले जाणार आहेत। याची तारीख ठरलेली आहे। ते तारीख कोणती आहे, कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत आणि अजूनही कोणत्या महिला वंचित राहणार आहेत, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला, ही सविस्तर माहिती काय आहे आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार राजकारण करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। विधानसभा निवडणुका घातल्या असतानाच लाडक्या बहिणींसाठी योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे। या योजनेची अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। परंतु ज्या महिलांना सप्टेंबरमध्ये अर्ज करता येणार आहे त्यांनी अंगणवाडी सेविकाकडून अर्ज मंजूर करून घ्यावे। पण 4,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये कोणत्याची जमा होणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे। मित्रांनो, जुलै 2024मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती। त्यावेळी अनेक महिलांनी कागदपत्र जमा केले नव्हते। अर्ज करण्यासाठी 31 जुलै ही डेडलाईन देण्यात आली होती। परंतु अनेक महिलांना या तारखेपर्यंत अर्ज करता आले नाहीत। त्यामुळे महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागली। पण ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला होता, ज्यांचा अर्ज मंजूर झाला, अशा महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा 3 महिन्यांची एकत्रित रक्कम 4,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाहीत त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहेत। 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। आता नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते। एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं। संबंधित व्यक्तीनं पतीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते। त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते। पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेच्या माध्यमातून आता या महिलांना 4,500 रुपये जे आहेत ते 3 महिन्याचे एकत्र जमा होणार आहेत। परंतु आता याच्यामध्ये काही प्रोसेससुद्धा त्यांनी चेंज केलेली आहे। तुम्हाला आता याच्यानंतर कोणताही अर्ज म्हणजेच या लाडकी बहीण योजनेचा अर्ज जर भरायचा असेल तर तुम्हाला हा अर्ज आता अंगणवाडीच्या आशा सेविकांकडे द्यायचा आहे। कारण आता या योजनेच्या माध्यमातून जे फेक अर्ज आले होते तर हे टाळण्यासाठी राज्य सरकारने ही अट जी आहे आता नव्यानं घातलेली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।